ब्रॉट टू यू बाय चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। परीक्षा सुधारणा विधेयकावरती लोकसभेत चर्चा सुरू। 2024 मध्ये विधेयक आणूनही 2026 मध्ये पेपर का फुटले, विरोधकांचा सवाल। तर पेपर फुटी पंजाब आणि कर्नाटकमध्ये देखील झाल्याचा जितेंद्र सिंहांचा निर्वाळा। विद्यार्थी आंदोलकांना अटक करू नका, सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश। मात्र गुन्हेगारांना देखील सोडू नका, कोर्टाच्या सूचना। पोलीस अत्याचाराच्या स्वतंत्र चौकशीची गरज कोर्टाकडून व्यक्त। 2 ऑक्टोबरला बारामती भेटीचं पवारांकडून पंतप्रधानांना आमंत्रण। गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते। पीएमओच्या निर्णयाची प्रतीक्षा। आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्यापही समोर न आल्यामुळे योगेंद्र पवार यांनी व्यक्त केली नाराजी। तपास यंत्रणांवरती गंभीर सवालही उपस्थित। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीही संबंध नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती शरद पवार यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण। कर्जमाफीच्या यादीबाबत अजून 15 दिवस वाट पाहू, पवारांची प्रतिक्रिया। नागपुरात गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस। खामला भागामधल्या शाळेत 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढलं। अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतचं जंतर मंतरवरील आंदोलनावरती वादग्रस्त पोस्ट। कंगनाकडून जेनझीचा गटार असा उल्लेख। कंगनाच्या पोस्टवरती काँग्रेसची सडकून टीका। कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ असल्याचा धाराशिवमधल्या शेतकऱ्यांचा आरोप। 1.5 लाख कर्ज असलेल्या शेतकऱ्याला फक्त 94,000 कर्जमाफी, तर याद्या अजूनही प्रकाशित होत असल्याची कृषी मंत्र्यांची माहिती। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय टी टाइम न्यूज। विदर्भामध्ये हवामान विभाग